जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB TV मध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपण आहोत नागपूरच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणि जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 10 मध्ये काय समस्या आहेत। आपण आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये, जाणून घेऊया क्या बोलती पब्लिक, पब्लिकचं म्हणणं काय आहे आणि त्यांच्या समस्या काय आहेत। आपल्या या विशेष शो क्या बोलती पब्लिक या शो अंतर्गत आपण जाणून घेऊया की प्रभाग क्रमांक 10 मधील पब्लिकचं, आपल्या मतदारांचं, इथं राहणाऱ्या रहिवाशांचं म्हणणं व समस्या काय आहेत। कमल बहुत अच्छा काम कर। जेव्हा मॉर्निंगला नळ येते ना, त्यावेळेस त्यामधून वास सुटतो। रोड खोदून रोड बनवण्याचं काम येणाऱ्या नगरसेवकांनी केलं पाहिजे। वैसे आते जाते रहता, लेकिन बिजली की जो पानी का बिल है, जो आने वाले नगर सेवक है या जिसकी भी सरकार बैठती है, उन्होंने जो पानी का बिल है उस पर थोड़ा ध्यान देना चाहिए। त्यांना निवडून द्या। प्रभागामध्ये ज्यांनी 5 वर्ष त्या नगरसेवकांना पाहिलं नाही। माझं हे छोटंसं एक रिपेरिंगचं दुकान आहे, परंतु अतिक्रमणवाले 10 वेळा मलाही त्रास देतात। मी वसंत काटकर, प्रभाग क्रमांक 10, योगेंद्रनगरमध्ये राहतो। काय समस्या आमच्या एरियात सध्याच्या स्थितीत पाण्याची जी समस्या आहे ते खूप जुनी झालेली आहे। ते पाईपलाईन तर जेव्हा मॉर्निंगला नळ येते ना, त्यावेळेस त्यामधून वास सुटतो। कमीत कमी 1 तास तरी ते पाण्याला जाऊ द्यायला। हां, त्याच्यानंतर मग ते आपल्या पिण्यालायक राहतं ते पाणी। वॉटर लाईन आणि पिण्याच्या पाण्याची लाईन एकत्रित असल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे। हां, ते कारण का एकाच याच्यातून गेलेलं आहे, एकाच याच्यातून गेलं। मला काय वाटतं ही समस्या येणाऱ्या नगरसेवकांनी जो आहे ना, हां, त्यांनी याकडे लक्ष देऊन हे करायला पाहिजे। लक्ष देऊन सगळ्यांनी ही समस्या, सर्वात प्रथम समस्या ही आहे तर स्वच्छ भारत आहे। पुष्कळच्या लोकांचे लहान लहान जे मुलं बाळं आहे ते वारंवार बिमार होतात, परंतु त्यांना काही असं सुचत नाही का कशानं होऊन राहिलं, काय होऊन राहिलं म्हणून। मला काय वाटतं की यावेळेचा नगरसेवक हा काहीतरी नवीन चेहरा असावा की काहीतरी विशेष दुसऱ्या संधी देण्यात यावी। नवीन चेहरा असावा, कारण का यामधले नगरसेवक पार्ट्या बदलून 4च्या 4 एकमेकाच्या पार्ट्या बदलून सन्याने दुसरीकडे गेलेल्या आहे। एका वर्षातच हे एकाच पार्टीचे होते, परंतु सर्व निघून दुसऱ्या पार्टीत चालले गेले। त्या कारणानं वार्डाची समस्या जशीच्या तशीच राहिली। म्हणून यावेळेस काहीतरी नवीन चेहरा यावेळेस निघाला पाहिजे, भेटायला पाहिजे। क्या कहोगे आप? माझं नाव कमलेश चौधरी, वार्ड नंबर 10 इथला रहिवासी। आणि वार्डामध्ये जे रोड बनवत आहे ही सर्वात मोठी समस्या अशी आहे की लोकांचे घरं हे खाली जात आहे। बोरगाव जे पटेलनगर एरिया आहे त्या वस्तीत मी राहते। त्या वस्तीमध्ये रोडाचं काम जेव्हा लहरवर लहर चढवू त्याला उंच करण्यात येत आहे। हे कुठंतरी याच्यावर प्रतिबंध आणला पाहिजे आणि रोड खोदून रोड बनवण्याचं काम येणाऱ्या नगरसेवकांनी केलं पाहिजे। पाण्याची समस्या भरपूर आहे, पाणी आलं की लोकांच्या घरात जातं आणि वारंवार आम्हाला घरं खाली करावं लागते, आमचं नुकसान होते। तर याच्यावर येणाऱ्या नगरसेवकांनी केंद्र ठेवायला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे बाकी ज्या समस्या आहे, शुअर लाईनच्या आहे, वारंवार चेंबर ब्लॉक होतात, ह्यावर सुद्धा त्यांनी लक्ष आपलं केंद्रित केलं पाहिजे। वार्ड में अभी मेरे हिसाब से मेरा नाम सत्यम राजेंद्र प्रसाद मिश्रा है और प्रभाग क्रमांक 10 में रहना है। मेरे हिसाब से तो वार्ड में ऐसी मेरे को ज़्यादा बहुत समस्या दिख नहीं रही है। पानी का थोड़ा बहुत है, जो काका जी ने बताया वैसे ही आते जाते रहता, लेकिन बिजली की जो पानी का बिल है, जो आने वाले नगर सेवक है या जिसकी भी सरकार बैठती है, उन्होंने जो पानी का बिल है उस पर थोड़ा ध्यान देना चाहिए। और रही बात नगर सेवक की, तो इसके पहले जो नगर सेवक थे, जो 4 का पैनल आया था, तो वो चारों आज 5 साल से, और दूसरी बात है कि ये बाद में जो गैप गिरा उसमें भी वो कोई, ये आज 7-8 साल से कोई नगर सेवक इस प्रभाग की तरफ ध्यान ही नहीं दिए। ये समस्या है। अभी आने वाले से यही उम्मीद है कि भैया जो भी आते हैं चुन के, तो कम से कम मतदाता की तरफ ध्यान दो।
आपको क्या लगता है कि इस बार चेहरे बदलना चाहिए? बिल्कुल चेहरे बदलना चाहिए। पुराने चेहरे देख देख के थक गए हैं, उनको देख भी लिए हैं, सब सारी चीज़ें हो चुकी है और नए चेहरे आने चाहिए और युवाओं को लोगों ने ये देना करना चाहिए। और पिछले बार यहाँ पे कुछ कांग्रेस के प्रत्याशी थे लगे थे, क्या लगता है आपको कि इस बार भाजपा उनको बचाड़ेगी या आएंगी भाजपा? भाजपा और कांग्रेस की बात नहीं है, लेकिन मेन बात है कि जो लोगों ने ध्यान दे के वोट करना चाहिए, जो सही में काम करते रहते हैं, एक्टिव रहते हैं, ऐसे लोगों को वोटिंग करना चाहिए। पार्टी की तरफ से मैं कुछ बोलूँगा नहीं कि भाजपा को वोट दो, कांग्रेस को वोट दो, लेकिन जो सही में लगे हुए हैं उनको अपने बुद्धि से, विवेक से, सोच समझ के ही वोटिंग करिए, ऐसी पब्लिक को बोलूँगा मैं। माझं नाव विनोद मोतीराम खोरगळे, राहणार प्रभाग क्रमांक 10. नगरसेवक असा असायला पाहिजे की लोकांच्या रात्रंदिवस कामात यायला पाहिजे. असं नाही की नगरसेवक फोन लावून राहिलो तो नगरसेवक इथेच नाही आहे, मुंबईला गेलेले आहे, इकडे गेलेले आहे. आणि कोरोना काळामध्ये ज्या लोकांनी काम केलं असे लोक काही उभे आहे प्रभागामधून, त्यांना निवडून द्या. प्रभागामध्ये ज्यांनी 5 वर्ष त्या नगरसेवकांना पाहिलं नाही, जे लोक इथे कार्यकर्ते होते त्यांना पाहिलं नाही, असे लोक ह्या वार्डामध्ये उभे आहे, अशा लोकांना तुम्ही निवडून नको द्या. जो रात्रंदिवस तुमच्यासाठी धावू शकतो कोणत्याही प्रसंगामध्ये, आरोग्याच्या सेवा असो, कोरोना काळातल्या जशा बिमारी असतात त्या पद्धतीनं, नालीची साफसफाई असो, गटर लाईन असो, पाण्याची व्यवस्था असो, पुन्हा कचरा संगोपन, याच्याकरता धावणारा नगरसेवक तुम्हाला पाहिजे. नगरसेवक असा नाही की जो हेलिकॉप्टरने आला, 5 वर्ष कधी त्याला पाहिलं नाही, असे लोक या प्रभागामध्ये पैसे घेऊन किंवा पैशाचा वाटप करून इलेक्शन लढत आहे. असे नगरसेवक ह्या जनतेला नकोच. नगरसेवक असा असायला पाहिजे की त्यानं शाळेबद्दल लक्ष द्यायला पाहिजे. कॉर्पोरेशनच्या शाळा पुरे नष्ट नाबूद झालेल्या आहेत, डिस्ट्रॉय झालेल्या आहे क्षेत्रामध्ये, त्याची ना कधी रंगरंगोटी होते ना काही होत. अशा प्रकारचे नगरसेवक नको. त्याच्यानंतर मुलींना ज्या शाळेमध्ये जे आहे CBSEचं शिक्षण द्यायला पाहिजे इंग्रजी माध्यमातून. मुंबईला ज्या पद्धतीनं 8 बोर्डाचं शिक्षण दिलं जाते तसं नागपूरमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमाचं शिक्षण द्यायला पाहिजे. परंतु त्या नागपूर महानगरपालिका एवढी निष्क्रिय महानगरपालिका आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही आहे. पुरं टॅक्स घ्यायचा, त्याचा बजेट किती घ्यायचा जनतेला मालूम नाही आहे. टेंडर काढायचे. इथे जवळच सुंदर गार्डन आहे, त्या गार्डनच्या भिंती जर पाहाल 2 वर्ष पहिले बनलेलं गार्डन आहे आणि त्या पडून राहिलेल्या आहे भिंती. तिथे जे साधन साहित्य होते ते आणलेच आहे. आणि असा भ्रष्टाचार ह्या नागपूर महानगरपालिकेमध्ये आहे. टाचणीपासून जी टाचणी असते त्या टाचणीपासून तर डायरीपर्यंत, बोर्डापर्यंत यांनी भ्रष्टाचार केला आहे. कूलरची किंमत एसीची जेवढी किंमत आहे तेवढी त्या नागपूर महानगरपालिकेच्या कूलरची किंमत आहे. एवढे खोटे बिलं जोडू अशी महानगरपालिका, भ्रष्टाचारी महानगरपालिका बनवून ठेवलेली आहे. असे लोक ह्या महानगरपालिकेत नको. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समज. हा लोकांमध्ये फिरणारा असायला हवा, तो नगरसेवक असायला पाहिजे, तो नगरसेठ नको. भानुदास कांबडी आहे आणि मी वार्ड नंबर 10 आपला प्रभाग नंबर 10मध्ये राहतो. माझं हे छोटंसं एक रिपेरिंगचं दुकान आहे, परंतु अतिक्रमणवाले 10 वेळा मलाही त्रास देतात. आता त्यांचं काम आहे ते. अशा वार्डामध्ये जास्त काही समस्या राहिल्या नाही आता, पण काही लोकांच्या आहे ज्या मागच्या साईडनं, म्हणजे आमच्या घराच्या मागच्या साईडनं गटर लाईनसाठी 7, 8, 10 वर्षापासून ते लोक प्रयत्न करून राहिले, परंतु अजूनपर्यंत त्याचं काम झालेलं नाही आहे. रस्ते आणि स्वच्छतेबद्दल रस्ते तर आहे म्हणा, तर रस्ते आणि स्वच्छता बी चालूच आहे. तुम्हाला काय वाटतं की यावेळेस काही नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे का लोकांना? हा, नवीन चेहरे म्हणजे काय म्हणते, तरुण पोरायले चान्स द्यायला पाहिजे. जुने ते काही कामाचे नाही राहत आता. म्हणजे कसं त्याला कामं सांगून, आता 4 वर्षाच्या अगोदर जे इलेक्शन व्हायच्या अगोदर आमच्या वार्ड मेंबरला आम्ही सांगितलं, माझ्या घरापासचा लाईट बंद झाला होता. वार्ड मेंबरले सांगितलं, BJP कार्यकर्त्याला सांगितलं, सगळ्याला सांगितलं, पण एकानेही काम नाही केलं. आखरी मला स्वतः कॉर्पोरेशनमध्ये जाऊन 3-4 वेळा ॲप्लिकेशन दिला, चक्रा मारल्या, तेव्हा कुठं ते कॉर्पोरेशनवाल्याने लाईट लावून दिला. तेव्हापासून सुविधा आहे लाईटची. येणारा जो नवीन नगरसेवक आहे हा तुमच्या सामाजिक गरजा ज्या आहेत त्याकडे लक्ष देऊन समस्या सोडवणारा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? हां, सर्वसाधारण लोकांच्या गरजा काय आहे? पाणी, नळाचं, साफसफाई, लाईट. आणि महागाई तर एवढी वाढली आहे का ज्याची हद नाही आहे. कॉर्पोरेशनचे टॅक्स बी वाढवून दिले, पहिलेपेक्षा डबल टॅक्स केले. गरिबाईनं काय करायचं?